इकडून तिकडे धावत आहे. त्या मनाला स्थिर करायचंय का हो. जर लग्न मंडपामध्ये सुंदर लग्न मंडप आहे, त्या लग्न मंडपामध्ये नवरदेवाचे आई वडील असले तरी चालतात, नसले तरी चालतात. नवरदेवाच्या बहिणी असल्या तरी चालतात, नसल्या तरी चालतात. नवरा नवरीचे मामा मामी असल्या तरी चालतात, नसल्या तरी. बोला की. लग्न मंडपामध्ये गुलाबजामची पंगत असली तरी चालते, नसली तरी चालते. लग्न मंडपामध्ये नवरदेव असला तरी चालतो, नसला तरी चालतो का. तसं आहे या परमार्थामध्ये. जसं लग्न मंडपामध्ये जेवढा नवरदेव महत्वाचा आहे, तसं या परमार्थामध्ये मन महत्वाचं आहे. म्हणून या मनाला आपल्या ताब्यात ठेवायचंय. कसं हे मन, हे मन बडा चंचल हे. या मनाला कितीही रोखून धरा तरीही मन एका ठिकाणी थांबत नाही. ते मन स्थिर करण्यासाठी फक्त आणि फक्त भगवंताच्या नामाचं पिसं लावून घ्यायचंय. हे मन कसं आहे हो. अहो, सुंदर असा हापूस आंबा एका शेतकऱ्याने लावलेला आहे. आंब्याला सुंदर असा पाळा लागलाय. तुमच्या मनाला वाटलं अरे आपण रस्त्याने जातोय, परंतु जाता जाता एक तरी आंबा खाऊन घ्यावा. तो व्यक्ती रस्त्याने जात असताना त्या आंब्याच्या झाडापाशी जातो. आंब्याच्या झाडापाशी गेल्यानंतर हातामध्ये दगड घेतो. एक दगड मारल्याबरोबर 2 आंबे खाली पडतात. हातामध्ये आंबे घेतो. आंबा खाल्ल्यानंतर समाधान वाटतं कोणाला, मनाला. आंबा खाल्लेली चव घेतली कोणी, जिभेने. तिथपर्यंत आंब्याच्या झाडापर्यंत नेलं कोणी, पायाने. तोडला कोणी, हाताने. परंतु बिचाऱ्या पाटीने काय केलं होतं. शेतकरी आला आणि त्या पाटीला लाल करून गेला. त्या मनालाही काही झालं नाही, परंतु माझ्या पाटीला लाल व्हावं लागलं. सांगण्याचं कारण, जर मन तुमच्या ताब्यात असेल तर हे काही संकट येणार नाहीत. म्हणून ते मन जर तुमच्या ताब्यात ठेवायचं असेल ना, काय करा. लावे